नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही एएनएम जेएनएमचा पेपर दिलेला असेल आणि त्या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो आता इथे बघा तुमचा ऑब्जेक्शन की पण तुम्हाला इथे भेटलेली आहे, तुम्हाला आन्सर की भेटलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंदाजित म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागणार आहे एएनएम किंवा जेएनएम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जी एग्जाम दिलेली आहे त्याचा कट ऑफ किती तुम्हाला इथे लागणार आहे। आपण ज्या बेसिसवर इथे ठरवलेलं आहे की आपल्याला कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स भेटलेले आहेत त्या रिस्पॉन्सच्या आधारावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे त्याबद्दल इथे व्हिडिओमध्ये आजच्या आपण डिस्कस करणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा, व्हिडिओ खूपच मजेशीर असणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की तुम्ही इथे कोणत्या रेंजमध्ये तुम्ही इथे लाईक करत आहात। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आता व्हिडिओला सुरू करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही दिलेला आन्सर की तुम्हाला इथे भेटलेली असेल। तुम्ही पेपर दिलेला होता एएनएम जेएनएमचा दोन्हीचा 16 ते 19 जुलैच्या दरम्यान तुम्ही हा पेपर दिलेला आहे आणि त्या पेपरची तुम्हाला इथे आन्सर की इथे भेटलेली आहे। 23 तारखे दिवशी आन्सर की तुम्हाला इथे रिलीज झालेली पाहायला भेटलेली आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा ऑक्झिलरी नर्स वाईफ म्हणजे एएनएम साठी किती 38 जागा इथे रिक्त होत्या विद्यार्थी मित्रांनो। त्याच्या कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण बघा अनुसूचित जातीसाठी 13, ब साठी 1, क साठी 2 असे तुम्हाला ओपन साठी 14 असे सर्व तुम्हाला गोष्टी इथे पाहायला भेटत होत्या। हे झाले एएनएम साठी। जेएनएम साठी इथे बघा जेएनएम साठी किती 131 जागा रिक्त होत्या, म्हणजे जेएनएम साठी ते खूप जागा होत्या एएनएमच्या तुलनेमध्ये। तर आपण आता इथे पाहणार की कशा प्रकारे तुमचा इथे कट ऑफ तुमचा जो रिस्पॉन्स भेटला आहे त्या बेसिसवर तुमचा कशा प्रकारे इथे कट ऑफ जाणार आहे। तर बघा आता सर्वात अगोदर आपण पाहणार की एएनएम साठी कट ऑफ पाहणार आहोत। एएनएम जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो 38 जागा इथे तुम्हाला पाहायला भेटत होत्या। तर त्याच्यामध्ये एएनएम साठी मेल साठी किती कट ऑफ असेल आणि फिमेल साठी किती असणार आहे तर त्या गोष्टी आता इथे पाहून घेऊता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एएनएम मध्ये ओपन साठी किती असणार आहे सर्वात अगोदर तर ओपन साठी मेल साठी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो 170 प्लस इथे कट ऑफ तुम्हाला मेल साठी आहे, कारण की एएनएम या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो जागा खूप कमी आहेत आणि जवळपास पेपर 6000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इथे एएनएम या पदासाठी पेपर दिलेला आहे। तर एएनएम ला जागा कमी असल्यामुळे कट ऑफ खूपच इथे हाय जाणार आहे। आता फिमेल साठी विद्यार्थी मित्रांनो 165 हा कट ऑफ इथे जाणार आहे। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 165 प्लस असणार आहे आणि मेल साठी फिमेल साठी 160 प्लस तुम्हाला ते पाहायला भेटेल। ईडब्ल्यूएस मेल साठी 164 प्लस लागेल आणि फिमेल साठी 162 प्लस तुम्हाला ते पाहायला भेटेल। एससीबीसी साठी विद्यार्थी मित्रांनो 160 प्लस असणार आहे आणि फिमेल साठी 158 प्लस असेल। एससी साठी मेल मध्ये 150 प्लस आणि फिमेल साठी 145 प्लस म्हणजे 145 प्लस तुम्हाला ते पाहायला भेटेल। आणि एसटी साठी असणार आहे मित्रांनो 148 प्लस हा मेल साठी असेल आणि फिमेल साठी असेल 145 प्लस हा फिमेल साठी इथे असणार आहे। आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो जेएनएम साठी किती असणार आहे तर जेएनएम साठी एकूण पोस्ट होते 131 पोस्ट ह्या जेएनएम साठी इथे होत्या विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्यामध्ये आपण मेल साठी किती कट ऑफ असेल आणि फिमेल साठी किती असेल त्या पण गोष्टी आता इथे आपण पाहून घेऊ। तर बघा जेएनएम ओपन साठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेल साठी 160 प्लस असणार आहे, कारण की एएनएमच्या तुलनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो जेएनएम साठी कट ऑफ थोडासा कमीच असणार आहे, कारण की ते पोस्ट तुम्हाला जास्त पाहायला भेटणार त्यासाठी तुम्हाला कट ऑफ पण ते कमीच असणार आहे। तर ओपन साठी मेल मध्ये असेल 160 प्लस, फिमेल साठी 150 प्लस असणार आहे। ओबीसी मेल साठी असेल मित्रांनो 160 प्लस आणि फिमेल साठी असेल 150 प्लस। ईडब्ल्यूएस मेल साठी असेल मित्रांनो 162 प्लस आणि फिमेल साठी असेल 152 प्लस। एससीबीसी साठी मेल मध्ये असेल 162 प्लस आणि फिमेल साठी असेल 160 प्लस। एससी साठी असेल मित्रांनो 150 प्लस आणि फिमेल मध्ये असेल 135 प्लस। एसटी विद्यार्थ्यांसाठी मेल साठी असेल 140 प्लस आणि फिमेल विद्यार्थ्यांसाठी असेल 130 प्लस। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्सपेक्टेड हा कट ऑफ इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। तर या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण या ज्या गोष्टी सांगत आहे तर विद्यार्थ्याच्या रिस्पॉन्सच्या बेसिसवरच्या गोष्टी आपण तुम्हाला इथे सांगत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो हा जो कट ऑफ असणार आहे हा एक्सपेक्टेड म्हणजे आपण गृहीत धरलेला आहे की अशा प्रकारे लागू शकतो। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2-4 मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात।
तर असंच नका समजू की तुम्हाला एवढेच मार्क्स असे पाहिजेत, तर नाही विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कमी जास्त पण तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. अजून तुम्ही नॉर्मलायझेशन वगैरे बाकी फर्स्ट रिस्पॉन्स कीच्या आधारावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हा कट ऑफ तुम्हाला इथे पाहायला भेटणार. त्यानंतर ऑब्जेक्शन नंतर बी तुम्हाला नॉर्मलायझेशन नंतर तुम्हाला परत इथे तुमचा किती स्कोर आहे तो पण इथे त्याच्यानंतर तुम्हाला आपण परत एकदा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो कट ऑफ आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक पोस्ट केलेली होती. त्याच्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांकडून स्कोर मागितलेला होता. तर तुम्ही इथे तो स्कोर जो आहे तो तुम्ही इथे कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा स्कोर आहे तो इथे तुम्ही पाहू शकता. या बेसिसवर आपण या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा स्कोर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपली व्हिडिओला लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. शेवटी तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर आपल्या चॅनलला व्हिडिओजला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत करा, कारण की अशाच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलरली भेटत जातील. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. तर चला भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.